36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. भोकरदन तालुक्यातील वालसांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या परिसरातील ग्रामीण भागासाठी आरोग्याचा एक विश्वासार्ह आधारस्तंभ बनले. काही काळापूर्वी वैद्यकीय अधिकारी मिळणंही दुर्मिळ असलेल्या या केंद्राचा कायापालट झाला असून येथे रुग्णांची मोठी रेलचेल पाहायला मिळते. वालसांगवी येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश मळेकर आणि तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अहमद अलकसरी यांनी येथे रुजू होऊन या केंद्राचा नक्षा पलटवून टाकलाय. सध्या आरोग्य केंद्रात दररोज जवळजवळ 100 ते 150 रुग्णांची बाह्य रुग्ण तपासणी होते. येथील कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश मळेकर आणि डॉक्टर अनुष्का भुते हे कायम दवाखान्यात उपस्थित राहून रुग्णांना वैद्यकीय सेवा देत आहेत. शिवाय दवाखान्याच्या वेळेव्यतिरिक्त देखील रुग्णांना अडीअडचणीच्या वेळी घरी जाऊन सेवा देत असतात. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आजूबाजूची 8 गावे येतात. त्या ठिकाणी देखील आरोग्य सेवा देण्याचं काम अविरत सुरू आहे. तसेच मानव विकास मिशनचे कॅम्प वेळोवेळी येथे होतात आणि अनेक प्रसूती येथे सुखरूप करण्यात आल्यात. विशेष म्हणजे एकाच दिवशी चक्क 6 सुखरूप प्रसूती डॉक्टर निलेश मळेकर यांनी केल्यात. रुग्णांना वेळेवर योग्य उपचार आणि औषधी येथे मिळत असून हे केंद्र आता हक्काचा दवाखाना अशी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलंय. याशिवाय परिसरातील गरजू रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिली जाते, ज्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळालाय. त्यामुळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र एक आदर्श आरोग्य केंद्र म्हणून ओळख निर्माण झाली आहे, अशी माहिती वालसांगवी येथील गणेश गाडेकर कृष्णा, हिरालाल नागपुरे, कैलास धामोणे महिलाताई, पत्रकार विशाल अस्वार, वालसांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आणि कर्तव्यदक्ष डॉक्टर निलेश मळेकर यांनी बोलताना माहिती दिली आहे. नमस्कार, मी विशाल अस्वार, दैनिक जालना लाईक पत्रकार तथा केंद्रीय पत्रकार संघटनेचा जालन्याचा जिल्हा अध्यक्ष. आपण आज ही जी वालसांगवीची PSC बघत आहात, तर हा पूर्ण कायापालट फक्त डॉक्टर निलेश मळेकर व तत्कालीन यमो डॉक्टर अहमद अलकसरी यांच्या परिश्रमामुळे या PSCचा संपूर्ण कायापालट झालेला आहे. अगोदर या PSCची परिस्थिती अशी होती की या PSCला मेडिकल ऑफिसर म्हणून रुजू व्हायला कोणीच तयार नव्हते. अगदी संपूर्ण जालन्याचे आरोग्य यंत्रणेने अथक प्रयत्न केले की या ठिकाणी डॉक्टर पाठवावा, परंतु या ठिकाणी कोणीच डॉक्टर त्या ठिकाणी रुजू होत नव्हता. त्यानंतर मग या ठिकाणी अहमद सर आणि निलेश हे त्या ठिकाणी रुजू झाले आणि या दोघांनी या संपूर्ण PSCचा एकदम कायापालट करून टाकला. आज आपण बघत आहोत या ठिकाणी दररोजच्या 100 ते 150 OPD या ठिकाणी होत आहे. म्हणजे ग्रामीण रुग्णालयासारखी परिस्थिती आज या ठिकाणी या दोघांनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. विविध चाचण्या असेल, मोफतची औषधी असतील किंवा घरी जाऊन जे रुग्ण या PSC मध्ये त्यांच्या आरोग्याच्या अपरिहार्य कारणामुळे येऊ शकत नाही, तर या डॉक्टर साहेबांनी अगदी घरी जाऊन त्यांची तपासणी केलेली आहे आणि आजही त्या ठिकाणी ते करत आहात. म्हणजे अगदी गावचा भूमिपुत्र असल्याने या गावातील सर्व रुग्णांचे किंवा परिसरातील देखील त्या ठिकाणी जे PSC अंतर्गत जे गाव आहे त्या सर्वांचा एक हक्काचा दवाखाना हा झालेला आहे. म्हणजे इथं रुग्णांना अगदी व्यवस्थितरित्या ट्रीट केलं जातं. त्यांना बरं होण्याकरता त्या ठिकाणी औषधी असतील, मार्गदर्शन असतील, हे केलं जातं. शिवाय ज्या रुग्णांना रुग्णवाहिकेची गरज आहे त्यांना इमर्जन्सीमध्ये तातडीनं रुग्णवाहिका देखील या डॉक्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळत आहे. एकूण जर आपण परिस्थिती बघितली तर खरोखरच या PSC मुळे रुग्णांची मोठी अडचण दूर झालेली आहे. आज आपण बघत आहोत की जे लहान लहान मुलांना बुलढाण्याला त्या ठिकाणी ऍडमिट करावं लागतं, व्हायरल असेल किंवा इतर आरोग्याच्या दृष्टीनं, तर ते मुलं देखील निलेशनी या PSC अंतर्गतच इथंच त्यांची ट्रीटमेंट केलेली. म्हणजे आर्थिक बचत केली, वेळेची बचत केली व एकूणच या गावची आरोग्य परिस्थिती सुधारण्याकरता त्यांनी अथक परिश्रम घेतलेले आहे. तर सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी त्या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. माझं नाव डॉक्टर निलेश मळेकर. मी जवळपास 2021 पासून इथे ऍज अ मेडिकल ऑफिसर म्हणून आहे आणि जेव्हापासून नियुक्ती झाली आहे त्याच्या अगोदर डॉक्टर नव्हते इथे 2-3 वर्ष अगोदर. तेव्हापासून जे समजा आमचे काम आहेत, जे आमचे डेली रुटीनचे काम आहेत ते तर आम्ही व्यवस्थित आमच्या पद्धतीने करतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या पॅलेटिव्ह केअर मोहीम आहे तिथे जाऊन एखादा रुग्ण हॉस्पिटलपर्यंत नाही पोहोचू शकत, ती पॅलेटिव्ह केअर मोहीम पण आम्ही चांगल्या प्रकारे राबवतो. कॅम्प होता? हो, मानव विकास कॅम्प पण होतात आणि
असं लक्षात आलं की अगोदर गावकऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही यायच्या अगोदर इथे डिलिव्हरी पण नव्हती होत. मी आल्यापासून मी इथे जवळपास आतापर्यंत 6 डिलिव्हरीज केल्यात आणि नाईटला इमर्जन्सी सेवा असली किंवा आजूबाजूच्या आरोग्य केंद्रातील एखादे वैद्यकीय अधिकारी नसले तरी त्यांचे पोस्टमॉर्टम पण मी केलेले. MLC ज्या असतात मेडिकल लिगल केस, त्या मेडिकल लिगल केसेस मॅक्झिमम सगळ्यात जास्त माझ्या PSC येतात आणि मेडिकल लिगल केस येण्याची वेळ नसते ठराविक. रात्रीला येऊ शकते 12 वाजता किंवा दुपारी कोणत्याही ऑफ टाइमला पण ती MLC केस येत असते. तर अशा वेळेस मी जेव्हा मला कॉल येतो मी लगेच PSC ला हजर होतो आणि त्याचा माझ्याकडे रेकॉर्ड पण आहे. मी कोणत्या वेळेला किती MLC केलेले आहेत. आमच्या गावात डॉक्टर निलेश मळेकर जेव्हापासून PSC मध्ये रुजू झाले तेव्हापासून आमच्या गावासाठी आमच्या गावाचे भाग्य लाभले. आमच्या गावात 200 पिढी 200-250 महिला असे पुन्हा गर्भवती महिला इथं येतात आरोग्य केंद्रामध्ये. पुन्हा आम्हाला मुलांना जायची वेळ डॉक्टर साहेबांमुळे मुलांना जायची वेळ आतापर्यंत आली नाही. आमच्या डिलिव्हरी डॉक्टर साहेबच करतात महिलांच्या. आमच्या गावातील PSC असे आहे की आम्हाला मुलांना जायची अशी आठवण येत नाही. आमचे डॉक्टर निलेश मळेकर पेशंटला खूप अशी सुविधा देतात. त्यांच्या घरापर्यंत जातात. रात्रीची वेळ असली की त्यांच्या घरापर्यंत जातात. त्यांची तपासणी करतात. आमचे डॉक्टर निलेश मळेकर खूप सुंदर असे आरोग्य केंद्र आमच्या गावात चालत आहे. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी मजहर पठाण, भोकरदन.